सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राजकीय आकसापोटी 2018 सालचे माझे पत्र व्हायरल। माजी खासदार राजू शेट्टी। नांदणी मठाचा माधुरी ही हत्ती वन विभागाने घेऊन जावे या आशयाचे 2018 सालातील माझे पत्र सोशल मीडियात व्हायरल केले जात आहे। राजकीय आकसापोटीच हे पत्र सोशल मीडियावरून व्हायरल केले जात असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे। 2018 साली नांदणी मठातील हत्तीनीची देखभाल करणारा नागाप्पा या माहुताचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आजारी पडला। डॉक्टरांनी त्याला नोकरी सोडण्यास सांगितलं। दरम्यान माधुरीची सेवा करण्यासाठी प्रशिक्षित माहूत नसल्याने नांदणी मठाचे विश्वस्त माझ्याकडे येऊन माहूत मिळेपर्यंत काही दिवसांसाठी सदरचा हत्ती वनविभागाच्या गडचिरोली हत्ती केंद्रात सोडण्याबाबत विनंती केली होती। महानकरी न्यूजसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण। नांदणीच्या जिनशन भट्टारक महास्वामी मठाची हत्ती पाळण्याची परंपरा 400 वर्षाहून अधिक जुनी आहे। नांदणी मठाला हत्ती काही नवीन नाही। वनतारा या अंबानीच्या खाजगी प्राणी संग्रहालयानं न्याय व्यवस्थेला बटीक करून प्रशासनावर दबाव आणून माधुरी या हत्तीला जबरदस्तीनं वनतारामध्ये नेलं। पण त्याच्या आधी 35 वर्ष ही माधुरी गुण्या गोविंदानं या मठामध्ये राहत होती। तिचा लळा एवढा लागलेला होता सर्व भाविकांना, लहान मुलांना, की त्या मठाच्या कुटुंबातलाच एक भाग होती। नागाप्पा हा माऊत माधुरीचं अतिशय तन्मयतेनं, जिव्हाळ्यानं देखभाल करायचा। हृदयविकाराच्या झटक्यामुळे डॉक्टरांनी त्याला निवृत्त व्हायला सांगितलं आणि त्या काळामध्ये म्हणजे 2018 साली माधुरीची देखभाल कशी करायची हा प्रश्न मठाच्या विश्वस्तांच्या समोर पडला। कारण दुसरा माऊत मिळत नव्हता आणि तज्ञ प्रशिक्षित माऊताशिवाय माधुरीची देखभाल केली तर तिच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। या काळजीने विश्वस्तांनी विचार केला, माझ्याबरोबर चर्चा केली आणि मला त्यांनी विनंती करायला सांगितली वन विभागाला की आपला शोध जो माहुताचा शोध आहे तो शोध पूर्ण होईपर्यंत काही कालावधीसाठी म्हणून गडचिरोलीला जो हत्तीचा कॅम्प आहे, ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या, शास्त्रीयदृष्ट्या हत्तींची देखभाल केली जाते, प्रशिक्षण दिलं जातं, त्या कॅम्पमध्ये माधुरीची काही काळासाठी रवानगी करावी आणि केरळ, कर्नाटकातून एक चांगला प्रशिक्षित माहूत आपण आणावा आणि त्यासाठी आम्हाला कालावधी पाहिजे होता। आणि म्हणून त्यावेळी मी खासदार होतो, वन खात्याला एक पत्र लिहिलं की काही काळापर्यंत माधुरीला त्या हत्तीनीला गडचिरोलीच्या कॅम्पमध्ये घेऊन जावं।